तारे आपल्याला बघायला मिळतील मैदानामध्ये. डब्यातच फलंदाज सज्ज झालाय तो समीर अण्णा स्ट्रायकर एडला साई परब आणि सुजय मांजरेकर आमच्या मनभर कक्षाच्या एनकॅन्ट गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅचतोय वेगावर स्वर होऊन त्याबरोबर थोडासा हलक्या हाताने फिंगर रोल केली आणि ऐन मुखेची श्रेणी डाव्या त्याच्या फलंदाजाला ऑब्रेक पद्धतीचा चेंडू लेग ब्रेक मध्ये कन्वर्ट होताना बघायला मिळालाय आणि निर्धाव चेंडूची गणना खूप उशिरानं होई की ना जयेश टँडेल आमच्यापर्यंत सोडत निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानावर. सुंदर फटका आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका प्रकटचा फटका बघायला मिळाला पाहिजे. बरेकेरी धावसंख्येस रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होत जय बाबळी अनसूर वेगुर्ला क्रिकेट संघाचा श्री गणेश हा आपल्याला बघायला मिळतोय. हंसिका स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ आजच्या दिवसातील पहिला संघ आम्हाला सापडलाय तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा आपल्याला बघायला मिळतोय आणि थोड्या उशिरानं का होईना सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची बाहेरील कडे घेऊन क्षेत्ररक्षक ताथय्या शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्यासाठी असं बघायला मिळालं आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या क्षेत्ररक्षकाची जलबाजी आणि प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीला धोक्याची घंटा रंगली होती ती धोक्याची घंटा अनर्थ तळतोय आणि दुहेरी धावसंख्येमध्ये रूपांतर दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र 4 धावफलकावर 3 चेंडूंचा काही सबब पहिलं षटक आहे प्रगतीपथावर सुजय मांजरेकरनं सुरुवात दणक्यात केली आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी समोरच्या फलंदाजाला थोडीशी बुसकट टाकणारी गोलंदाजी युवा वर्सेस युवा ही लढत मैदानावर आपण पाहतोय. मोठा फटका या ठिकाणी प्रोटेक्शन नाही प्रसाद नाबरच्या हातामध्ये सरळ चेंडू विसवला जातोय. एकापेक्षा एक रद्दी महारतीच्या क्रिकेट संघामध्ये युवा क्रिकेट संघांची पहिली लढत आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर सांघिक धावफलकावर 4 या धावसंख्येवर मात्र पहिला गडी पास होतोय तो समीर वेंगुर्लेकर बॅक टू दी पॅव्हिलियन आपल्याला बघायला मिळतोय. आसोली गावची टीम आज मैदानामध्ये खेळते. बरेच घरचे रसिक प्रेक्षक आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना या मुलांना एक गाव एक संघ पातळीवर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि एक गाव एक संघ संकल्पनेतून ज्यावेळी गावाचा सफळ असतो घरच्या मैदानावर टीम खेळते त्यावेळी वेगळी ताकद आपल्याला बघायला मिळते. मैदानामध्ये गणेश कुबल छोटा पॅकेज प्रसाद नावरनं सेल टिपले सुंदर पद्धतीचं आपल्याला बघायला मिळालंय. गणेश कुबल गेलाय मैदानामध्ये. आज एक महत्वाचा खेळ करावा लागेल आणि खास करून आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाना पण उपस्थित नव्हते आमचे कॉमेंटर सहकारी पण आज आसोली गावची टीम आहे त्यांनी पण सुट्टी घेतली म्हणजे गावासाठी भरपूर सपोर्ट आहे. बीके स्पोर्ट्ससाठी आपल्याला बघायला मिळेल. एक 4 धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. पंचांनी बीमरसाठी या ठिकाणी 2 चेकूट आले पंचांचे म्हणजे येणारा यानंतरचा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू वेगावर सौरवून करण्याची गोलंदाजी होती सुजय मांजरेकरला करायची होती कारण त्याला व्हाईट यॉर्कर करायचं होतं. ताबा तुटला मैदानामध्ये अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू हा गणेश कुबलला मात्र सेट होण्यासाठी प्रथमतच फ्री हिटची संधी आहे आणि या फ्री हिटच्या संधीवर गणेश कुबलचा दणदणीत फटका द्यावा. जय भवानी अणसूर क्रिकेट संघासाठी या ठिकाणी रिव ही प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा एखादी टीमला रनआउट साठी आणि बीमर साठी एक एक रिव उपलब्ध आहे. बाकी सर्व रिव जे आहेत ते पंच सांगतील त्यांनाच आहेत. तिसरे पंच आमचे सर उमेश मांजरेकर महाराष्ट्र असोसिएशनचे पंच आपल्याला बघायला मिळतील आणि बघूया
नो बॉल. रिव रिव लॉस. फिल्डिंग टीमचा रिव लॉस आहे. अनसक्सेसफुल झाला फिल्डिंग टीमचा रिव. येणारा चेंडू असेल तो फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडच्या चेंडूवर सुजय मांजरेकरवर गणेश कुबलचा हल्ला बोल असेल की प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मैदानामध्ये सुजय मांजरेकर हल्लीच्या मोसम मध्ये सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय तो सुंदर गोलंदाजी करेल. शॉर्ट प्रकारचा चेंडू सुंदर फटका शॉट ऑफ पूलसाठी फाईट लेगला चेंडू गेलाय तो मात्र चौकारासाठी बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 9 धावपलकावर षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावपलकावर रिप्लेच्या माध्यमातून थोडंसं गती परिवर्तन करायचं होतं. पाठी पडलं चेंडू गणेश कुबलनं जागा मिळवली आहे आणि त्यानंतर गणेश कुबलच्या फेवरेट जागेवर त्याला फटका टलवर डीप फाईट लेगला एका चौकारासाठी सुंदर नेत्रदीप पद्धतीच्या फटक्यानं चौकारानं धावसंख्येला आकार देणारा फटका आपल्याला बघायला मिळत. 9 धावा या धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 9 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर षटकाची साखता करणाऱ्या अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी ज्याने चौकारानं आघात केलाय तो खेळाडू गणेश कुबल आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगावर स्वर होऊन करणारी गोलंदाजी ही यष्टिरक्षकाला बीट केलंय आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू उडवत पंच 2 आज समांतर करतील मात्र डायरेक्ट यॉर्कर त्याला स्टंप मध्ये टाकायचा होता. ताबा तुटला. जरासा आतमध्ये चेंडू पडला असता तर गणेश कुबलची धोक्याची घंटा वाजली होती. ती प्रतिस्पर्धी संघाला म्हणत होतो धोक्याची घंटा वाजेल ती मात्र अमंतरच्या स्वरूपात असून 1 धाव आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव एकूण 2 धावा गणल्या जात. धावपलकावर धावपलक आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र या धावपलकावर आपल्याला बघायला मिळतात. हलक्या हाताने घेऊन काढलाय साई परबनं वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. पहिला प्रयत्न थोडीशी ढिलाई परतीची फेक ही मात्र थोडीशी मात्र जलबाजूची आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावर प्रति चेंडूवर 2च्या सरासरीनं खेळ 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 12 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात हा लेखासह आपल्याला बघायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागते आहे. गोवा राज्यामध्ये झालं. गोवा राज्य वास्को क्रिकेट संघाच्या कोट्यातून भरपूर गाजवलंय पण गोवा राज्याचे या ठिकाणी मात्र रती महारथी त्याला भेटलेत. पण आज एका बसर वेंगुर्ला तालुक्यातील तगडे खेळाडूंसमोर गोलंदाजी करणं आपल्या घरच्या संघातून घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर म्हणजे हिमतीनं आणि चतुराईनं गोलंदाजी करण्यासाठी समीर धोरीची वर्णी ही मैदानावर लागली आहे. सुंदर पद्धतीची गोलंदाजी चेंडू रोल करतो. दोन्ही या ठिकाणी कटच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. कित्येक वेळा गेल्या वर्षीचं मोसम लल्ला यादवच्या टीम मधून या गोलंदाजीनं खेळताना उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब ढेर सारा असा अनुभव आहे. भरपूर काही आहे. समोर गणेश कुबल असेल साई परब असेल आणि या खेळाडूंना गोलंदाजी करणं म्हणजे एका बाजूला या मैदानावर समीर धोरीवर दडपण असेल. मैदानामध्ये बऱ्याच वेळा कसं आमचा वेंगुर्ला गावचा क्रिकेटचा चाहता चिमलो अराउंस पण आमच्या या स्पर्धेसाठी पोहोचलाय. त्याचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. धुंद ऐकायला आली. काय या खेळाडूचं कौतुक केलं. फिंगर रोल करतो चेंडूवर सुंदर गोलंदाजी करतो. हलक्या हातानं साईला खेळायचं होतं. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूया समीर धुरीची फिरकी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. समीर धुरी सज्ज झाला होता गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऐनमुखाने फिंगर रोल केला. लेग ब्रेक केला. समोरून टर्न केला. कव्हरच्या शेअर खेळायचं होता. बॅटच्या ठिकाणी बाहेरील कट लागली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपरतो. टेनिस क्रिकेट.इन च्या माध्यमातून अतिशय सुंदर छायाचित्रण आपल्याला बघायला मिळत आहे. ते मात्र उत्कर्ष मित्र मंडळ नैचाडी आयोजित बिग बॅश लीग 2025 ईस्टर ट्रॉफी हा रणसंग्राम हा जणू काही विद्यमान सोहळा हा आपल्याला बघायला मिळतोय. 12 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात समीर विकुर्लेकर स्वस्तात माघारी परतला. साई परब ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज योगेश सळमळकर मैदानामध्ये पोहोचतोय. डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे तो फटकेबाजीसाठी. गोलंदाजी मार्कवर समीर धुरीनं पहिल्या चेंडूवर एक गडी बाद तर जरूर केलाय आणि बघूया
डाव्या हाताच्या फलंदाजासाठी रिव्हर्स साठी स्विच साठी त्याच्या फेवरेट फटक्यासाठी प्रोटेक्शन तैनात आहे आणि योगेश सळमळकरची वर्णी लागली आहे. दीपू गिरब येणं बाकी आहे. आज वासुदेव गावडे नितीन राणेची कमी आहे. वेगवेगळ्या क्रिकेट संघासाठी राजन केरकर उर्फ DK ची कमी आहे. पण आज या नवोदित खेळाडूंना जी संधी मिळाली आहे पहिल्यांदा त्या संधीचं सोनं करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. धावचीची पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकानं जर जलबाजी केली होती, परतीची फेक केली होती. योगेश सरमळकरला वाटलं होतं चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर करेल, स्विजिटचा फटका मी टोलवेन. ही त्याची दुधा अवस्था मैदानामध्ये समीर धुरीनं अनुभवाच्या जोरावर चेंडू आतमध्ये आणला, आतमध्ये टर्न केला आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येसाठी परावृत्त करणारी धाव 1 या धावसंख्येनं 13 धावा धावफलकावर 2 गडींच्या बोबतल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर 2 गडी बाद झाले. 13 ला 2 बाद. जय बाबाडे अणसूर वेगुर्ला क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा आतापर्यंत सत्यात उतरला जातोय तो BK स्पोर्ट संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. मोठा पटका टोलवायचा होता. बॅटच्या थोडीशी टोला चेंडू लागतो. आडव्या बॅटने पटका टोलवायचा होता, खोदून काढायचा होता. जेवढे जास्त वेळ गणेश कुबल मैदानामध्ये राहील तोपर्यंत BK स्पोर्ट क्रिकेट संघाला दडपण असेल. प्रत्येक खेळाडूला ताकद लावावी लागेल. भरपूर समर्थ BK स्पोर्ट संघाचा आहे. जयबावाडी अणसूर भिगुर्ला क्रिकेट संघ हा लक फॅक्टर असलेला क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर 2 गडींच्या बोबतल्या. षटक क्रमांक दुसरं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरितच्या निम्म्या चेंडूंसाठी समीर दुरे आमच्या मान्यवर कक्षाचे एंड सज्ज होईल. खोलवर टाकलेला चेंडू तुषार परब वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला. ह्या छोट्या चढीचा मूर्तीलाम पण कीर्तिमान परतीची पेग ही वेगानं ही वाखाणण्याजोगी करणारी बघायला मिळाली तुषार परबची आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर परावर्तित होतोय. 15 धावा धावफलकावर 2 गडींच्या बोबतल्या आपल्याला बघायला मिळतोय. समीर दुरूनं कंजूशी करणारी गोलंदाजीला सुरुवात केली आहे. उर्वरितचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि उर्वरितच्या 2 चेंडूंवर गणेश कुमार स्ट्रायकर एंडला सज्ज झाला आहे. थोडासा मागे टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इन्स्विप पद्धतीचा बघायला मिळालाय आणि एकेरी धावसंख्येनं हलक्या हाताने घेऊन केलंय. गणेशला माहिती आहे समीर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला सन्मानजनक क्रिकेटच्या माध्यमातून धावफलक परावर्तित करावा, मग बाकीच्या नवदीप खेळाडूंवर आक्रमण करावे. तंत्र घेऊन अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि त्या आक्रमणासाठी आपण शेवटपर्यंत थांबणं हे महत्वाचं आहे. जय बाबाडी अणसूर वेगुर्ला क्रिकेट संघासाठी 16 धावा धावफलकावर. स्विजिटचा फटका आपल्याला बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षकांना या थोडीशी जलबाजी केली आहे. सुरुवातीपासून थोडीशी नाराजी ही BK क्रिकेट संघासाठी या क्षेत्ररक्षकांना दिली जात. सांघिक धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकात तब्बल आपल्याला धावा बघायला मिळाल्या. त्या 12 धावा आणि त्यानंतर 5 धावा खर्च करत 1 गडी बाद आले का जोगा समीर धुरीचा बघायला मिळाला. पहिल्या 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सतरा धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीला त्याने सुरुवात केली. वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर हल्लीच्या ग्रामीण स्तरावर नवदीप खेळाडू कित्येक वेळा चमकताना बघायला मिळालेत. 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. ग्रामीण स्तरावर सुंदर क्रिकेट खेळत असताना हे नवदीप खेळाडू आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना आपल्या घरच्या मैदानावर एका ताकदीनं BK स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ आपल्याला BK स्पोर्ट क्रिकेट संघ बघायला मिळतोय. सुरुवातीला रेडी क्रिकेट संघानं दिमागात आपल्याला हॅलो दिमागात सुरुवात जरूर केली आहे. रेडी क्रिकेट संघानं पहिला संघ आम्हाला मिळालाय आजच्या दिवसातील तो क्वार्टर फायनल साठी आणि बघूया दुसरा क्रिकेट संघ कोणता असेल. जो संघ पराभूत असेल त्याला या स्पर्धेच्या माध्यमातून नमस्कार करावा लागेल. चमत्कार हा दोन्ही क्रिकेट संघांना करावा लागेल, पण चमत्कारानुसार कोणता क्रिकेट संघ सावंतवाडी क्रिकेट संघ समोर खेळेल. सकाळच्या रात्रात पहिल्या 2 मॅच साठी राजाराम गबसची कमी होती, त्याची पण वर्णी ही सावंतवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये थोड्या वेळानंतर बघायला मिळेल आणि सुजय वर्सेस गणेश ही लढत आता मात्र मैदानामध्ये बघायला मिळते आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर हलक्या हाताने जमिनीलगतचा जमिनीला घरंगत सदरा तुषार परत वेगाने आलाय. पहिला प्रयत्न प्रंबल झाला होता. पहिल्याच प्रयत्नात त्याला चेंडू उचलायचा होता. परतीची वेग वेगाने करायची होती. धावचीची खूण करायची होती आपल्या बीके स्पोर्ट संघासाठी. पण प्रतिस्पर्धी संघाने टाकलेला दबाव हा मात्र बुचकायला आणणारा दोन दुहेरी धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळत. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 20 धावफलकावर आपण पाहतोय. दोन कड्यांच्या बुबुतल्यात 20 धावफलकावर परफेक्ट यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला सुजय मासरेकरच्या माध्यमातून. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळत. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून या ठिकाणी चेंडू दोन क्षेत्ररक्षकांची अभेद भिंत चिरत चेंडू वन बाउन्स सीमा रेषाबाहेर चौकारासाठी दुसऱ्या चौकारावर खेळत असताना गणेश कुबल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय सुजय बाजरेकरचा चेंडू थोडंसं पाठी टाकलेलं लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. थोडंसं पुढे आला त्याला सुंदर पद्धतीचा फटका डीप स्क्वेअर क्लिकला विकेट. या दोघांच्या मधून दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले पण ते प्रयत्न हे प्रतिस्पर्धी संघाला चौकाराची खूण देणारे होते. आपल्याला बघायला मिळाले 24 धावफलकावर. सुंदर पटका बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून चौफेर फटकेबाजी करणाऱ्या गणेश कुबलनं फटकेबाजीला सुरुवात केली. आता मात्र स्लॉक ओव्हरला त्याला आक्रमण करायचं या दुहेरी धावसंख्येनं 26 धावफलकावर आपण पाहतोय. दोन गडींच्या पोपतल्यात आपण पाहतोय 7 चेंडू 14 धाबांची बहारदर के योगेश सरमकर 4 चेंडू 4 धाबा हे समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. 26 धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात विजय बंबाडी बेकुर्ला क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी उंची घेतली होती. उंची घेतलेला चेंडू थोडासा या ठिकाणी पंचांकडे पंचावशी खूण करतोय. पंच आमच्यापर्यंत पोहोचवताय त्या मात्र वनपंस असल्याची खूण आणि त्यानंतर मात्र सांघिक धावफलकावर स्थिरावलाय तो 26 धावफलकावर आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तुषार प्रभा वेगानं चेंडू पर्यंत आलाय. पहिला प्रयत्न प्रंबल झालाय. परतीची फेक थोडीशी सुरुवातीपासून जे क्षेत्ररक्षण थोडंसं गच्चाळ झालंय बीके स्पोर्ट क्रिकेट संघासाठी ते मात्र अडचणी झाल्या. शेवटच्या षटकात 8-9 धावा जर एक चेंडू 2 धावा एक चेंडू 4 धावा एक बॉलला 2 एक बॉलला 3 हे समीकरण आलं तर ह्या धावा मात्र जय बंबाडी बेगुर्ला क्रिकेट संघाला विजयी करतील आणि प्रतिस्पर्धी संघालाही पराभूत करतील हे चित्र असेल. मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त 28 धावफलकावर दोन गडींच्या पोपतल्यात. बघूया 50-55 गाठण्यासाठी खेळतोय जय बंबाडी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ या नैच्या अडीच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र बिग बेस्ट ईस्टर ट्रॉफी उत्कर्ष मित्र मंडळ आयोजित एक सुंदर भव्य दिव्य अशी भव्य मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा या अलिशान मैदानावर या कडक उन्हात कडक फटकेबाजी आणि कडक सामने या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत. 28 धावफलकावर दोन गडीच्या पोपतल्यात आपल्याला बघायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग नको अजून एक मॅच बाकी आहे. 28 धावफलकावर वेंगुर्ले टीमच्या कोचनं सांगितलंय चिमला आराउजनं स्लॉक ओव्हरला समीर जाधवची फटकेबाजी असेल त्यासाठी तो सज्ज असेल. उस्मान या नावानं तो भरपूर प्रसिद्ध आहे त्याची फटकेबाजी असेल. 28 धावफलकावर दोन गडींच्या बोपतल्या लेखाचं आपण पाहतोय. उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय आपण पाहतोय. आमच्या बीके स्पोर्ट कुणाल धुरी आपल्याला बघायला मिळेल. कुणाल वर्सेस योगेश हे दोन उभरते उदन्मुख खेळाडू आज लढत करताना बघायला मिळतील. गती परिवर्तन चेंडू पंचांकडे दाद मागितली होती वाईट साठी योगेश सरमळकरला हा चेंडू ऑब्रेक झाला. टप्पा पर्यंत बाहेर गेला. डाव्या हाताच्या फलंदाजाला हा चेंडू लेग ब्रेक बनला गेला. टप्पा पण बाउन्सची खूण आली आहे पंचांच्या आता मात्र
स्विजिट. हॅलो. स्विजिटच्या फटक्यानं एका आक्रमक फटक्यानं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 34 धावा धावपलकावर. खराब चेंडू, शॉर्टवेव प्रकारचा चेंडू, प्रतिस्पर्धी संघाच्या योगेश सरमळकर ज्या फटक्यांसाठी तो मात्र फेवरेट संबोधला जातोय ती मात्र फटकेबाजीला सुरुवात केली आहे. धावपलक आतापर्यंत जर ठीकठाक झालाय. 34 धावा धावपलकावर 50-55चा पल्ला आपल्याला गाठायचा आहे जय बबाडी अनसूर क्रिकेट संघाला आणि ते साध्य करण्यासाठी स्लॉक ओव्हरला कुणाल धुरीवर हे आक्रमण बघायला मिळालंय. धुंद आली आहे, आवाज आलाय. या अगोदरचा चेंडू स्विजिटचा फटका 6 धावा देऊन गेला. हा चेंडू गडी बाद झाला. ज्यावेळी बॅटला हे चेंडू व्यवस्थित स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात आणि ज्यावेळी हे फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आबाद नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण मैदानावर आपल्याला बघायला मिळालं. ते योगेश सरमळकरच्या चेंडू पळीतून आणि झेलबादच्या स्वरूपात हा माघारी परतलाय. एक षटकाराची 34 धावा धावपलकावर आणि त्यानंतर मैदानामध्ये जाणं पावलं टाकली आहेत. मोठ्या फटक्यांसाठी फटकेबाजी करणारा खेळाडू, संघाचा कर्णधार, दे दनादन फटकेबाजी करणारा दीपू गिरप हा मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रसादला हाय हॅलो टाटा गुड बाय करे चेंडू सी मारेच्या बाहेर 6 धावांसाठी आपल्याला बघायला मिळालाय. षटकारानं 40 पूर्ण झालेत. दोन मोठे फटके जे पैसे होते ते 2 मोठे फटके हे जय बबडी अन्सर वेंगुर्ला क्रिकेट संघाला तर मिळाले आहेत. मिस टायमिंगचा फटका नो मॅच लाईन मध्ये आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता आपल्याला बघायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग कडनं वेगानं क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक ही दुहेरी धावसंख्येची लहर आपल्याला बघायला मिळत. दोन या धावसंख्येनं 42 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळाल्यात. 42 धावा या धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आहेत आणि नाना परब डगआउट मध्ये ज्यावेळी वेंगुर्ला क्रिकेट संघाचा ज्यावेळी मॅनेजर आला त्यावेळी धावसंख्या ही वाढताना बघायला मिळाली. म्हणजे चिमलो आरांश यांची आज महत्वाची जागा ही किती आहे ही वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी भरपूर काही सांगून जाईल. कारण ज्यावेळी तो असतो डगआउट मध्ये त्यावेळी धावांची लयलूट आपल्याला बघायला मिळते. योगेश सरमळकरची फलंदाजी बघायला मिळाली आणि यानंतर उर्वरितच्या स्लॉक ओव्हरला जोपर्यंत गणेश कुबल आहे मैदानामध्ये तोपर्यंत फटकेबाजी निर्णय आलाय. आता कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा कारण समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 तगडे खेळाडू आहेत. हे विस्फोटक फलंदाज आहे. गणेश कुबल मैदानामध्ये स्ट्राईक एंडला तो असेल कारण शेवटच्या बॉलला 2 धाबा तर निघाल्या आहेत. आणि बघूया चला टीम मीटिंग नको आहे बिग स्पोर्ट आपण आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. आपल्याला अवधी असेल अगदी कमी वेळात ह्या 5 षटकांचा सामना तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल हे पण चित्र असेल यानंतर कारण अजून एक मॅच व्हायची आहे. महत्वाची मॅच आहे ती राजा वर्सेस गणेश. राजा ओंके राजा हा आसोलीचा राजा आहे. त्याला गणेश कुबलला गोलंदाजी करायची आहे. राजा ओंके राजा राजा किंजळेकर स्लॉक ओव्हरला राजा आलाय.
राजा हा राजासारखी गोलंदाजी करेल की गणेश कुबल फटकेबाजी करेल? फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा होता. आज थोडेसे बॅटला स्पर्श व्यवस्थितरित्या होत नाहीये. हे तिघांनी काय केलं मैदानावर? एकाकडून बॉल सुटला, दुसऱ्याकडून सुटला, तिसऱ्याच्या ढेंगा दोन्ही पायांच्या मधून गेला. म्हणजे ढेंगामधून गेला असेल म्हणून, कारण सगळे रसिक एकच सांगितलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये, समीरच्या ढेंगात सून गेलो चेंडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. काय केलं जीवनामध्ये? चिमलो ऑरेंज अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. पण अनेक रसिक प्रेक्षक ज्या खेळाडूची चिमल्या वाट पाहत आहेत तो मैदानामध्ये उस्मान यानावर प्रसिद्ध असलेला समीर जाधवची फटकेबाजी असेल. समीर जाधव हा गोलंदाजाला कधी माफ नाही करत. त्याचे फटकेबाजी हे मात्र ज्यावेळी बॅटला स्पर्श होत होता चेंडूला त्यावेळी शिक्कामोर्तब बसतो. पण सुरुवातीला फक्त बॅटला चेंडू स्पर्श झाला पाहिजे ही त्याची ताकद आहे. गोलंदाजी तर सुंदर केली आहे. बीके स्पोर्ट क्रिकेट संघानं 43 धावफलकावर. फुल टॉस होता. दीपू गिरप नाराज आहे. दीपूला वाटलं होतं सहजासहजी फटका टोलवेन आणि ऐन मोकळी दीपू आत्मविश्वास जास्त निघाला आणि मात्र फटका थोडासा कमजोर आला. एलिव्हेशन नव्हतं फटक्याला. धावफलकावर 4 गड्यांच्या पोपतल्यात. हा 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. समीर जाधव मैदानामध्ये उस्मान याला बनव प्रसिद्ध आहे. याची आक्रमक शैली असते चालण्याची आणि फटकेबाजीची आणि त्यासाठी तो सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. त्याने सुरुवातीला गणेश कुबलला स्ट्राईकवर आणण्यात धन्यता मानली, कारण गणेश कुबलने उर्वरितचे 3 चेंडू केले, 2 मोठे फटके टोलावले, 60 गाठले. तर जय बाबाडी अंसुर वेगुर्ला क्रिकेट संघाला थोडासा सामना सोपा होईल. प्रतिस्पर्धी संघाकडे फलंदाजी आहे. या प्रसाद नाबरची जर चेंडूफळी तळपली मैदानावर तर वन मॅन शो असतो, पण त्याला ते कार्य करावं लागेल, कारण समोर तगडा संघ आहे, मोठा संघ आहे. गोलंदाजी प्रभावशाली गोलंदाजी आहे वेगुर्ला क्रिकेट संघाकडे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एक त्या ठिकाणी मिस टायमिंगचा फटका. डायरेक्ट हिट असेल आणि कोणाला प्रतिस्पर्धी संघानं चमत्कार केलाय आणि नमस्कार कोणाला करावा लागेल. वेगानं टाकला चेंडू थोडस आधी खेळला आणि मैदानाच्या बाहेर निघावं लागेल. ते मात्र समीर जाधव हा निराश. समीर जाधव निराश मनाने माघारी परततोय. एलिस्टर खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. धावचीची संधी आहे आणि एक धावसंख्येसाठी फटका आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर आपण बघितलाय तो मात्र 45 धावफलकावर. राजा ओके राजा आतापर्यंतचा सक्सेस आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर गोलंदाजी प्रसाद. सांख्यिक धावफलकावर 45 धावफलकावर 5 गड्याच्या बोबतल्या 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो 46 धावफलकावर 47 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल.
47 टार्गेट बीके स्पोर्ट क्रिकेट संघाकडे. तुषार परबची फलंदाजी असेल, निर्णायक फलंदाजी ती असेल. समीर धुरीची फटकेबाजी, सुजय मांजरेकरची फटकेबाजी बीके स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. वेंगुर्ला क्रिकेट संघाकडे या ठिकाणी गोलंदाजी आहे. आणि बघूया 30 चेंडू आता करायचे 47. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. आसोली गावचा एक सुंदर आवाज, इंग्लिश व्हरायटी कॉमेंट्री. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच हल्ली भरपूर गोवा राज्य त्यांचा आपण आवाज ऐकतोय. नाना परब हे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद योगेश परब. सुंदर मराठीचा आवाज या स्पर्धेसाठी आपण देत आहेत. खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. उत्कर्ष मित्रमंडळ नैचाड आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ नगरपंचायत अशा धर्तीवरची क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण चौथी लढत आपण पाहतोय. जो संघ सामना जिंकेल तो बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघासमोर खेळेल, परंतु जो संघ सामना पराभव पत्करेल त्याला या स्पर्धेला नमस्कार. अर्थातच यास त्यांचा प्रवास थांबेल. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपल्याला माहिती आहे मोठी क्रिकेट स्पर्धेचं औचित्य बिग बॅश ईस्टर ट्रॉफी 2025 अशा ह्या स्पर्धेचं दरवर्षी या ईस्टर संडेच्या निमित्तानं दरवर्षी सामने भरवले जात आहेत. खरोखरच ही स्पर्धा भरवत असताना शुबर्ट डिसोजा, एडवर्ड आणि त्यांच्या समेत देवेंद्र धुरी या त्रिमूर्तीची, त्याचबरोबर उत्कर्ष मित्रमंडळ नैचियाड आणि समस्त सर्व आसोली गाव यांच्या अथक प्रयत्नातनं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या या गावात मोठी क्रिकेट स्पर्धा, प्रत्येक गावातनं या क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडू इथं पोहोचतात आणि महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय या चौथ्या सामन्याच्या दरम्यान. बिग बॅश हॅलो बिग बॅश लीग 2025च्या निमित्तानं बीके स्पोर्ट्स आसोली विपक्ष जय भवानी अडसूर वेंगुर्ला 47 धावांचा पाठलाग आणि तसा सामना मैदानात सुरू होतोय आणि आपल्या गोलंदाजीत बदल झालाय. तो गोलंदाजीच्या मार्गवर येतोय. समीर वेंगुर्लेकर बॉलिंग मार्ग पर समीर वेंगुर्लेकर, स्ट्राइक पर सुजय और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजा पंकज कांबळे. हेलो 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 47 रन का लक्ष्य है वो उसका पीछा करते प्रारंभिक जोड़ी मैदान पर सुजय मांजरेकर और उसका साथ देने के लिए पंकज कांबळे. ये दो खिलाड़ी मैदान पर, जिस बल्लेबाज की बात की जाए तो दोनों अनुभवी खिलाड़ी पिछले मुकाबले में एक छक्के के साथ वापस लौट चुके थे, लेकिन इस मैदान पर अभी तक अपने हेलो 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 हेलो
47 रन का लक्ष्य और उसको पीछा करते हुए बीके स्पोर्ट्स असोली क्रिकेट टीम। और लगातार अच्छी गेंदबाजी, डॉट गेंद निकल रही, उसका थोड़ा सा प्रेशर बनेगा इसी गेंद के ऊपर। पहली गेंद के ऊपर 2 रन, उसके बाद वाइड, उसके बाद 2 यहाँ पर डॉट गेंद निकली। स्ट्राइक बल्लेबाज उनके साथ देने के लिए सुजय मांजरेकर, 9 स्ट्राइक पर पंकज कांबळे और समीर वेगुर्लेकर। सीजेट करने की कोशिश, बल्ला यहाँ पर घुमाया कि जरूर यहाँ पर रन लेने की कोशिश, मौका बन रहा था लेकिन बैकअप अच्छा शंकर परब का। जब तक बैकअप करते शंकर परब गेंद को उठाते, 1 रन और आसानी के साथ जुड़ता हुआ खाते में। ओपनिंग जोड़ी, ओपनिंग प्लेयर देख रहे दोनों टीम के साथ था अनुभवी खिलाड़ी गणेश कुबल, समीर वेंगुर्लेकर, शंकर परब, साई परब और दीपू गिरप। और उनके साथ सामने वाली क्रिकेट टीम की बात की जाए तो बीके स्पोर्ट्स असोली क्रिकेट टीम से ओपनिंग जोड़ी पंकज कांबळे और उनके साथ सुजय मांजरेकर। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ, स्कोरबोर्ड के ऊपर 4 रन और समीर वेगुर्लेकर और उनके साथ पंकज कांबळे। मैदान पर खेल थोड़ा सा रुका हुआ और फिर से एक बार मैच शुरू होने का इशारा आता हुआ कमेंट्री बॉक्स में, जहां पर दोनों ऑफिशियल्स सर उदय मादरकर, उनके साथ दीपक धुरी, अनुभव और अनुभव के साथ इस टूर्नामेंट और बॉलिंग मार्ग पर समीर वेंगुर्लेकर आगे निकले यहाँ पर और बल्ले का टॉप पिच विकेट यहाँ पर निकलता हुआ। पहला विकेट जय भवानी अनसुर वेंगुर्ला क्रिकेट टीम के। थोड़ी सी जल्दबाजी मैं कह सकता हूँ योगेश पर, अब थोड़ी सी जल्दबाजी हुई, संयम दिखाना चाहिए था। पहला पावर प्ले का ओवर, एक सिंगल डबल और बीच में एक दूसरा बड़ा शॉट निकलेगा तो मेरे ख्याल से बीके स्पोर्ट क्रिकेट टीम के लिए ये मैच बनेगा। लेकिन पहला विकेट पंकज कांबळे के रूप में 47 रन का पीछा और स्कोरबोर्ड पर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। मैदान पर धीरे धीरे नए बल्लेबाज चल चुके, वो तुषार परब, पंकज कांबळे का लौटना, ये आने वाले समय में बीके स्पोर्ट क्रिकेट के लिए कितना महंगा पड़ेगा। आने वाली टीम की बात की जाए तो बहुत सी लंबी बल्लेबाज है, उनके साथ नए बल्लेबाज तुषार परब सामना करेंगे समीर वेंगुर्लेकर की आखिरी गेंद का। कमेंट्री बॉक्स में बेस्टिंग स्कोरिंग आउटिंग जयेश टांडेल, अच्छी गेंद, संयम आते आते यहाँ पर खोज के निकला, यहाँ पर शॉर्ट स्वीपर कवर से गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक एक सिंगल बना। सिंगल के साथ टीम का टोटल स्कोर बना 47 रन की। जवाब में 5 रन स्कोरबोर्ड पर, 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर एक षटक संपत, एका षटकाच्या समाप्ती 47 धावांचा पाठलाग करतोय तो बीके स्पोर्ट्सचा आसोली क्रिकेट संघ आणि धावफलक स्थिरावलाय एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर। स्पर्धेदरम्यान सन्माननीय आदरणीय गफूर खान यांचं आगमन होतंय। खान साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। विनंती असेल, शेखर धुरी आपल्याला विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय। गफूर खान, एक ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर रुक चुका है तो 5 रन 1 विकेट बेहमुल्ला विकेट चटकाया। थोड़ा सा टॉप पे जल्दबाजी हुई बल्लेबाजी पंकज कांबळे की और फिर से एक बार परिवर्तन के तौर पे बॉलिंग में परिवर्तन, छोटा पटाखा बड़ा धमाका। हाल ही एक शिरोडा में बहुत ही दो मैच में मैन ऑफ द मैच बने थे और गणेश कुबल बॉलिंग बार पर कट करने की कोशिश, अगेन विकेट कीपर के गिरफ्तार में बाला सावल। और इस मैच के बीच उत्पल धुरी का आगमन होता है। आइए उत्पल धुरी, आइए मंच के ऊपर। हल्का सा गेंद को खेला जहां पर टॉप पे बैकवर्ड स्क्वायर लेग डिवीजन में गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया और 1 रन आसानी के साथ दूसरे की तलाश और बेहतरीन रनिंग बिटवीन के दोनों के बीच थोड़ी सी मिसफील्ड और देखते देखते दूसरा रन भी बनता हो अपनी टीम के लिए। 2 रन के साथ 7 रन 1 विकेट, ये हालात 47 रन का टारगेट बीके स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम। दूर से खेलने की कोशिश, ऑफिशियल्स का इशारा कमेंट्री बॉक्स के सामने, व्हाइट बॉल का इशारा और 1 रन आसानी के साथ खाते में जुड़ता हुआ।
जय भवानी अड़सूर क्रिकेट टीम की बल्लेबाजी, जहां पर गणेश थोड़ी सी निराशा। ये देखिए ऑफ स्टंप के गिरने बाद अंदर की तरफ भाई देख सकते हैं, दोनों एंड से गेंदबाजी कर सकते हैं, लेग कटर ऑफ कटर, यानी कि बल्लेबाज के लिए थोड़ी सी मजबूरी करनी पड़ रही है, बल्लेबाज के लिए दिक्कत बन रही है। गणेश कुबल फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर, छोटा सा रन बैकफुट पर जाकर ऑन साइड में एक रन पूरा किया, दूसरी की तलाश रहेगी, थोड़ा सा दूर है खिलाड़ी, लेकिन दूसरा रन लेने की कोशिश और यही गलती, और गलती का नुकसान देख सकते हैं। आज दूसरा विकेट निकलता हुआ बीके स्पोर्ट आसोली क्रिकेट टीम का। हेलो, 9 रन 3 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज और एक अनुभवी खिलाड़ी टीम के विस्फोटक बल्लेबाज समीर धुरी धीरे धीरे मैदान के ऊपर, साथ देना होगा गौरीश धुरी को नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज, लेकिन विकेट हैट्रिक का एक सुनहरा मौका, जो सुनहरा पल रहेगा बल्ले गेंदबाज गणेश कुबल के लिए। भाला और यहाँ पर रनआउट का विकेट था, जरूर यहाँ पर बात रहेगी जय शाह की। रनआउट का विकेट था, उसके पहले लगभग 80 हिट करने की कोशिश, थोड़ी सी जल्दबाजी, एक दूसरा बड़ा शॉट था और मानसिक दड़पण बीके स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम के लिए। स्कोर वहीं पर रुक चुका है, कुल मिला के 2 ओव्हर का खेल समाप्त हुआ और 9 रन 3 विकेट के नुकसान पर 2 षटक संपली, धावफलक आपण पाहतोय तो केवळ 9 धावा। 3 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना जय भवानी अणसूर वेंगुर्ला क्रिकेट संघ 46 धावा जमवतोय, 47 धावांचा पाठलाग अपेक्षित तो बीके स्पोर्ट्स आसोली क्रिकेट संघाला, परंतु समोरच्या गोलंदाजांनी अपेक्षित गोलंदाजी झाली आहे ती या संघाकडनं समीर वेंगुर्लेकरचा पहिला स्पेल, त्यानंतर गणेशनं हाताळलाय तो दुसरा स्पेल, म्हणजे 2 षटक अर्धा तास 9 धावा या 3 गड्याच्या मोबदल्यात। उर्वरितचे अजूनही 18 चेंडू बाकी आहेत, 18 चेंडू आणि सामन्याचं समीकरण हे आता मात्र 38 धावांपर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय। 18 गेंदे अभी तक बच चुके और बॉलिंग में फिर से एक बार परिवर्तन, समीर वेंगुर्लेकर लेफ्ट हैंड और 2 विकेट, फुल टॉस गेंद, बढ़िया प्रहार यहाँ पर सीधे बोले शंकर परब गेंद के नीचे, ओले से आगे यहाँ पर झुककर गेंद को रोकने की कोशिश, और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक आसानी के साथ 2 रन पूरे करते। मौका बन रहा था शंकर परब के लिए, ऐसे कल के दिन के लिए कैच बहुत से, एक शुभम आरोलकर ने कैच, उसके बाद शुभम पेडनेकर, आज के दिन का अक्षय राणे का कैच, पीटर फर्नांडिस का कैच, ये यहाँ पर बहुत से यहाँ पर बेस्ट फील्डर का एक अवार्ड भी है। गौरेश शेगले के लिए एक बेहतरीन एफर्ट, जो मेरे ख्याल से कम अपनी टीम के लिए 5 रन बचाए, ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट टीम के लिए ए लेखा जोखा कल के दिन का, लेकिन आज के दिन तक अभी तक देख सकते हैं ये मैच की बात तो स्ट्राइक बल गेंदबाज समीर वेंगुर्लेकर बॉलिंग बार पर 11 रन 3 विकेट के नुकसान पर। दूर से खेलने की कोशिश, दूर से बल्ला घुमाया जरूर था, लेकिन विकेट के पीछे गणेश कुबल गेंद को फील्ड करते, गैदर क्या अच्छी गेंदबाजी हो चुके,
आने वाले समय में काफी यहाँ पर दिक्कत बनेगी बीके स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम से। यही से मेरे ख्याल से जो प्रयास है वो जारी रखने का है। ये देखिए शॉर्ट टर्म पुल गेंद और यहाँ पर बैक हिट मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। देख सकते हैं एक्शन रिप्ले में स्क्रीन के ऊपर कितना बेहतरीन स्ट्रोक निकला, जहां पर इस शॉट के लिए जगह बनाई। यही से मेरे ख्याल से जहां पर जयेश इसी जहां पर रन बनेंगे तो एक कड़ा मुकाबला रहेगा दोनों टीम के बीच। वेंगुर्ला स्तर की एक बड़ी टीम नेतृत्व कर रहे गणेश कुबल, लेकिन सामने वाली क्रिकेट टीम इसी गांव के मैदान पर खेल रहे हैं। 15 गेंदे और मैच का समीकरण 30 रन का रह चुका है। हर गेंद में 2 ही रन बन रहे, 2 बड़े शॉट से काम बनेगा, लेकिन जल्दबाजी नहीं करनी चाहिए, विकेट नहीं गंवाना चाहिए। लगातार 3 विकेट 17 रन स्कोरबोर्ड पर। समीर धुरी एक छोर संभाले, दूसरी एंड से गौरीश धुरी का एक दूसरा बड़ा हिट। फिर से एक बार हल्की सेकंड को टैप किया, वाइडिश लॉन्ग से क्षेत्र सेकंड को फील्ड करते, 1 रन पूरा किया, थोड़ी सी गलती और गेंद टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल और लगभग दूसरा रन भी बनता अपने टीम के लिए। थोड़ी सी जल्दबाजी और उसके बाद बैकअप अच्छा खिलाड़ी का 2 रन बनाए अपने टीम के लिए। 2 रन के साथ स्कोर आगे निकला 19 रन स्कोर बोर्ड पर। 14 गेंदे 28 रन, प्रति गेंद के ऊपर 2 रन। अच्छी गेंदबाजी और उसके बाद वापसी कर चुके जहां पर एक बड़े शॉट से बीके स्पोर्ट आसोली क्रिकेट टीम। हल्की सेकंड को टैप किया, पुलर लैंड की डिलीवरी, 1 रन पूरा किया, सही पर गेंद को फील्ड करते, थोड़ी सी मिस फील्ड और लगभग वही अंदाजा और दूसरा रन भी पूरा किया। अच्छी दौड़ और उसके बाद एक अच्छी फील्डिंग था, लेकिन ऐन मौके के ऊपर हाथ से गेंद निकली। सही पर ऐसे खिलाड़ी बेहतरीन फील्ड का एफर्ट हमेशा मेरे ख्याल से देखते हैं कि मैदान पर 100% एफर्ट दिखाते हैं, लेकिन आज इस मैदान पर थोड़ा सा ग्रास है, उसकी बदौलत थोड़ी सी दिक्कत बन रही है सभी खिलाड़ी के लिए। इसी गेंद के ऊपर 2 रन और स्कोर आगे निकला 21 रन स्कोर बोर्ड पर। 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स और समीर वेंगुर लेकर हल्की सेकंड को टैप किया, यहाँ पर शॉर्ट कवर पॉइंट में समीर जादव गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक एक और सिंगल बना और सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहला तीसरा ओवर समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद 47 रन का पीछा करते हुए स्कोरबोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर 22 रन, 22 लॉस ऑफ 3 विकेट्स, 22 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात। उर्वरित अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू सामन्याचं समीकरण 25 धावांचं असेल। उद्याचे सामने, उद्या पहिला उपपंत फेरीचा सामना असेल स्वयंभू कोकणेश्वर सोनसुरे देवबाग विपक्ष। आता जो पुढील सामना असेल, आता जो पुढचा सामना असेल त्या सामन्यावर डिपेंड असेल। त्यानंतर दुसरा सामना असेल आरोंदा महेश 11 आरोंदा क्रिकेट संघ विपक्ष राजाराम ओरियस तळवडे। त्यानंतर तिसरा उपपंत फेरीचा सामना ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष हंसिका रेड्डी। आणि उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस, धावफलक 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स। उर्वरितचे 12 चेंडू अजून बाकी आहेत, 12ला 25 करायचे आहेत, 12 चेंडू 25 धावा। आणि उद्याच्या दिवशीचं खास आकर्षण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सुंदर मालवणी भाषेचा आवाज सर बादल चौधरी उद्याच्या दिवशी असतील। वळूया पुन्हा एकदा मॅच कडे। शंकर परब बॉलिंग मार्क पर, लो वोल्टास, फायदा उठाना चाहिए था मेरे ख्याल से, इस गेंद के ऊपर रन आने चाहिए थे, लेकिन गेंद थोड़ी सी दूर से निकली और जब तक गेंद को विकेट कीपर गणेश कुबल फील्ड करते, व्हाइट बॉल का 1 रन, कुल मिला के 23 रन, 3 विकेट के नुकसान पर 24 रन और बनाने होंगे। 12 गेंदे 24 रन, जैसे 1-2 बड़े शॉट निकलेंगे तो मैच करीब रहेगा। जयेश तांडेल, 1-2 बड़े शॉट निकलेंगे तो मैच करीब रह सकता है बीके स्पोर्ट क्रिकेट टीम के लिए, लेकिन गौरेश को आखिरी गेंद तक रहना होगा ये मैच बनाने के लिए आपके टीम के लिए। अहम मुकाबला दोनों टीम के लिए, करो या मुराई स्थिति, लेकिन जो जीतेगा वो आगे रहेगा, लेकिन जो हारेगा उसका सफर यही समाप्त हो। हेलमिनी हेलीकॉप्टर शॉट देख सकते हैं, समीर वेंगुर लेकर ने कैच को गया दर्प किया। जिस कहानी की चर्चा कर रही थी, जो विकेट दिलाया शंकर परब ने और गौरीश धुरी वापिस लौट चुके हैं 4थे विकेट के रूप में।
अच्छी गेंद, लगभग विकेट मिला, अंदरूनी किनारा और एक पर विकेट, यानी कि 5 विकेट निकल चुके हैं। आधी टीम सिमट चुकी है जो पहले 47 रन का पीछा करते हुए बीके स्पोर्ट्स आसोली क्रिकेट टीम 23 रन 5 विकेट के नुकसान पर। प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक शंकर परब के नाम में। छठा विकेट, 6 विकेट निकल चुके हैं और लगातार तीसरा विकेट, 3 विकेट के साथ इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक। और एक हार्ड हिटर बल्लेबाज, विस्फोटक बल्लेबाजी है, उसमें क्षमता है। वो टीम के कप्तान प्रसाद लाबर धीरे धीरे मैदान पर। शंकर परब की इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक, पहली हैट्रिक जो गेंदबाज हर्ष नाइक, महेश लियोन, आरंदा क्रिकेट टीम, और लगातार 3 विकेट हासिल कर चुके हैं शंकर परब। महत्वपूर्ण ओवर, तेईस रन स्कोरबोर्ड पर। मैच का रिक्वायर रन रेट बढ़ता चला जा रहा है सर, 16 का बन रहा है। कुल मिला के अरुण परब नए बल्लेबाज सामना करेंगे शंकर परब के अगली गेंद का। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, अनुभव बहुत से, विस्फोटक बल्लेबाज है, तो देखना पड़ेगा। आठ गेंदे और 24 रन मुकाबला जीतने के लिए। शॉट पुल करने की कोशिश, मिड विकेट में खिलाड़ी ने वाइडिश लॉन्ग से क्षेत्ररक्षक समीर वेंगुर लेकर जब तक एंकर पूरा करते हैं, दूसरे की तलाश, और लगभग दूसरी की तलाश में विकेट। प्रसाद नाबर रनआउट के रूप में और एक विकेट निकलता हुआ। जयेश टांडेल, बात की जाए तो गौरीश धुरी का एक बड़ा शॉट, लेकिन मैच में वापसी कर चुके हैं। इसी मुकाबले के लिए जय भवानी अणसुर वेंगुर्ला क्रिकेट टीम, गणेश कुबल टीम का नेतृत्व कर रहे हैं। जय दीपू गुरप अनुभवी खिलाड़ी, समीर वेंगुर लेकर और एक अनुभवी खिलाड़ी, और स्कोर वहीं पर रुक चुका है जो 24 रन 7। हेलो हेलो, 7 गेंदे और मुकाबला जीतने के लिए 23 रन की जरूरत। नए बल्लेबाज मैदान के ऊपर चल चुके हैं, सुधीर गावड़े। अच्छी गेंद, फुलर लेट की डिलीवरी, लगभग गेंद को वहीं पर रुका, लेकिन शंकर का स्पेल, क्या शंकर ने स्पेल किया। इसी स्पेल की जयेश टांडेल जरूर चर्चा रहेगी। लगातार इस प्रतियोगिता की दूसरी हैट्रिक इसी ओवर में। स्कोरबोर्ड के ऊपर सिर्फ 24 रन और मैच जीतने के लिए आखिरी 6 गेंदे और 23 रन का मैच। इसी ओवर की बात की जाए तो 1 ओवर 2 रन 3 विकेट, 1 रन आउट का विकेट। और देख सकते हैं कितना बेहतरीन एफर्ट दिखाया जय भवानी अणसुर क्रिकेट टीम ने। 6 गेंदे और मुकाबला 23 रन का रह चुका है। 7 चेंडू 23 धावा। बाला सावल फिर से एक बार बॉलिंग बार पर।
दूर से खेलने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद ने, एक रन पूरा किया, दूसरी की तलाश रहेगी समीर धुरी का, और वही से अंदाज से दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाज ने। तो 5 गेंदे 21 रन का है मैच, तो लगभग मैच में मजबूत पकड़ है जय भवानी अणसुर वेंगुर्ला क्रिकेट टीम की। लेकिन जब तक मैच में टूर्नामेंट यहाँ पर मुकाबले में आखिरी गेंद होने के बाद तक कहानी बनाने की जहां पर देख सकते हैं तो कठिन बनेगा। ये देखिए बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। दमदार बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाज है, क्षमता है गोवा के एक अनुभवी खिलाड़ी। अब तो मुकाबला बनेगा। बड़ा शॉट निकलेगा तो स्ट्राइक बल्लेबाज बाला सावल, 4 गेंदे और 15 रन। टॉपेज लग चुका है, मौका बनेगा, इसी गेंद के ऊपर रन लिया, दूसरा रन की तो कोशिश रहेगी। आसानी के साथ दूसरा रन भी पूरा किया, तो 3 गेंदे और 13 रन का मैच। 3 गेंदे 13 रन, एक और बड़ा शॉट निकलना चाहिए समीर, जो मेरे ख्याल से जल्दबाजी हुई टीम की। गौरेश धुरी का आउट होना और जय भवानी अणसुर क्रिकेट टीम की वापसी होना, एक बराबर बात बनी। शंकर परब का तीसरा स्पेल, गणेश कुबल की एक चालाकी, बहुत ही बेहतरीन कप्तानी, और उसी के साथ आने वाले समय में 3 गेंदे और 13 रन मैच का समीकरण। फिर से एक बार बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट बाउंड्री की तरफ, लेकिन खिलाड़ी मौजूद, विकेट निकला। देख सकते हैं जरूर विकेट निकला समीर धुरी का। ऐन मौके के ऊपर समीर ने बल्लेबाजी, एक बड़ा शॉट से थोड़ी सी यहां पर मैच में जान आई थी, लेकिन नए बल्लेबाजचा राजा के देखकर ज्यावेळी षटकार समीरनं ठोकला त्यावेळी थोडीशी माझी या स्पर्धेला, या सामन्याला कुठेतरी वाटलं होतं बीके स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर शाप सोडेल की काय, परंतु ऐन वेळी फटका फसलाय तो समीर धुरीचा। 2 चेंडू 13 धावा सामन्याचं समीकरण, 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर राकेश धुरी याचकडनं पारितोषिक। फटका फसलाय मैदानावर, राजा केनेकर माघारी परततोय। भरपूर क्रिकेट प्रेमी आसोली गावात शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका येतोय तो सुधीरच्या चेंडू प्रयत्न, म्हणजे 40 धावा धावफलकावर 7 धावानं हा सामना, 6 धावानं सामना जिंकलाय तो जय भवानी अणसुर वेंगुर्ला क्रिकेट संघानं। येत्या कालावधीत निश्चितच बीके स्पोर्ट क्रिकेट संघ आपल्या काही चुका या मैदानावर झाल्या हे सुधारणं अपेक्षित आहे, कारण शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय, समीर धुरीचा एक षटकार, गौरीश धुरीचा एक षटकार, आणि जेव्हा गौरीश धुरी माघारी परतला त्यावेळी मात्र समोरच्या संघानं मैदानावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती, परंतु याही सामन्यात आपली शाप सोडतोय तो जय भवानी अणसुर क्रिकेट संघ। पुढील सामना असेल बाबू स्पोर्ट्स सावंत